या पुढच्या काही 8-10 गोष्टी जर तुमच्या बाळाच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये घडत असतील तर समजून जा की बाळाला पुरेशी भूक लागत नाही म्हणून बाळ नीट खात नाही. पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं बाळ हे कॉन्स्टिपेटेड होत असेल, 3-4 दिवस बाळाचं पोट साफ होत नाही, जेव्हा होतं तेव्हा खूप घट्ट पट्टी करतो, कडक पट्टी करतो, त्रास होतो, तर त्यावेळी लक्षात घ्या की तुम्ही आधी दिलेले जे पदार्थ आहेत हे बाळाला नीट पचत नाहीत, नव्याने भूक लागत नाही म्हणून बाळ खात नाही. त्यामुळे बाळाच्या कॉन्स्टिपेशनकडे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. यावरती आपला डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला दात येतात, दात येण्याची प्रोसेस बाळासाठी खूप जास्त त्रासदायक असते. अशा वेळी बरीचशी बाळं ही फक्त ब्रेस्ट फिडिंग घेणं किंवा फिंगर फूड घेणं हे प्रिफर करतात. अशा दरम्यान बाळाच्या लिक्विड डाएटकडे किंवा ब्रेस्ट फिडिंगकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. थोडा पण कॅलरीनी भरपूर पौष्टिक आहार जरी बाळ घेत असेल तरी तो बाळासाठी पुरेसा आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे रिसेंटली बाळ जर काही आजारपणामधून उठला असेल किंवा आजारपण चालू असेल तर त्यावेळी मुलं नीट खात नाहीत, कारण आजारपणामध्ये बाळाचं मिल रुटीन पूर्णतः डिस्टर्ब होतं आणि बॅक टू रुटीन यायला बाळालाही वेळ लागतो. तो वेळ पालकांनी देणं गरजेचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जर बाळाची ग्रोथ स्पट किंवा माइलस्टोन अचीव्ह करण्याची स्टेज फेज चालू असेल तर त्यावेळी बरीचशी बाळं सॉलिड फूड घेणं हे स्किप करतात नाही. सलग 7 दिवस ही बाळ सॉलिड घेतलेलंच नाही किंवा अजिबातच खात नाही, त्यानंतर ही बाळ नीट घेत नाही, तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे जर तुमच्या बाळाचं मिल्क इंटेक जास्त असेल, मग ते फॉर्म्युला मिल्क असू द्या, ब्रेस्ट मिल्क असू द्या किंवा ॲनिमल मिल्क असू द्या, दुधानेच बाळाचं पोट भरलं तर वरचा आहार बाळ हा व्यवस्थित खाणार नाही. त्यामुळे हळूहळू हे जे काही मिल्क इंटेक आहे हे तुम्हाला रिड्यूस करणं गरजेचं आहे. 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी दिवसभरामध्ये 300 ते 400 ml दूध हे पुरेसं आहे. पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला स्नॅक भरपूर देत असाल, बऱ्याच वेळा आईला असं वाटतं की बाळाने नीट खाल्लं नाही म्हणून थोड्या थोड्या वेळाने बाळाला एखादं बिस्किट, काहीतरी छोटे मोठे जे पदार्थ आहेत हे बाळाला ऑफर केले जातात आणि असे छोटे छोटे पदार्थ बाळाचं छोटं पोट हे भरवून टाकतात. बाळाला पुरेशी भूक लागत नाही आणि ज्या कारणामुळे बाळ त्याचं मेन मील जे आहे हे व्यवस्थित घेत नाही. यासोबतच जर तुमच्या बाळामध्ये आयरन डिफिशियन्सी असेल किंवा पोटामध्ये जंत असतील तर त्यावेळी बाळाला व्यवस्थित भूक लागणार नाही, बाळ नीट खाणार नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा तर आईला बाळाला भूक लागलेली आहे की नाही हेच समजत नाही आणि मग भूक नसताना फक्त आईला वाटतं आहे की बऱ्याच वेळाने बाळाने खाल्लं नाही म्हणून आई बाळाला भरवत असते. जर तुम्ही बाळाला फोर्सफुली फीडिंग करत असाल, म्हणजे बाळाला खायचं नाही, बाळ तोंड दाबून धरतो आहे किंवा तोंडामधून बाहेर काढतो आहे, उलटी आल्यासारखं करतो आहे, तोंड फिरवतो आहे, रडतो आहे, तरी तुम्ही बाळाच्या तोंडामध्ये चमचा कोंबत असाल किंवा तुम्हाला वाटतं आहे की बाळाने खावं म्हणून तुम्ही बाळाला भरवत असाल तर त्यावेळी सुद्धा बाळाला खाणं ही जी प्रोसेस आहे ही आवडेनाशी होते आणि हळूहळू बाळ हे काहीच खायनासं होतं किंवा खाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. तर ही गोष्ट तुम्हाला अजिबात करायची नाही. आता यामधल्या कोणत्याही गोष्टी होऊ नये यासाठी तुम्हाला बाळाच्या मिलचं एक प्रॉपर रुटीन फॉलो करायचं आहे. ते मिल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत आणि घरामध्ये बनलेला पौष्टिक ताजा असा आहार बाळाला द्यायचा आहे. बॅलन्स डाएट देण्याचा प्रयत्न करायचा आहे.